नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सर्वाणींद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे। आत्मसंयम योगाग्नो जिव्हती ज्ञानदीपिते। मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष। तोची पुरोडाश देख घेतला तिही। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्ञानयज्ञ सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ आहे। यज्ञाचे प्रकार 2 आहे। एक आहे गौण यज्ञ, दुसरा आहे मुख्य यज्ञ। मुख्य यज्ञाचं महत्त्व लक्षात येण्याकरता इतर गौण यज्ञांचाही विचार करावा लागतो। म्हणून शास्त्रामध्ये श्रेय प्राप्तीची जेवढी म्हणून साधनं आहे त्या सगळ्या साधनांना यज्ञ असं म्हटलेलं आहे। काही साधनं साक्षात परमात्म दर्शन करून देतात, तर काही साधनं परंपरेनं परमात्म दर्शन करून देतात। साक्षात जे साधन असतं त्याला मुख्य साधन असं म्हणतात। जे परंपरेनं देतात त्याला गौण साधन असं म्हणतात। व्यवहारातलं उदाहरण आपण पाठीमागे एकदा पाहिलं आहे। एखादा व्यक्ती रोग निवृत्त करण्यासाठी औषध घेतो। त्या औषधामध्ये 2 प्रकार आहे। काही औषधं आपण साक्षात घेतो, एखादी गोळी असेल किंवा एखादं द्रवरूप औषध असेल ते आपण सहज घेतो, पण तेच औषध जर आपल्याला गोळी किंवा औषधाच्या द्रवरूपाने घेता नाही आलं तर ते आपण सुईच्या माध्यमातून किंवा सलाईंच्या माध्यमातून घेतो। मध्यंतरी काहीतरी मानलं की त्याला परंपरा लागते, आणि मध्यंतरी काहीच नाही मानलं की त्याला साक्षात असं म्हणतात। तसं ब्रह्मज्ञान मोक्षप्राप्तीचं साक्षात साधन आहे, आणि कर्म असेल किंवा इतर बाकी सगळी साधनं असतील हे मात्र परंपरेनं कारण आहे। कारण अंतकरण शुद्धी करून देतात, वैराग्याची प्राप्ती, श्रीगुरूंची भेट असा मध्यंतरी काही भाग घ्यावा लागतो, तेव्हा त्याला परंपरेचं साधन असं म्हणतात। त्यालाच या प्रकरणामध्ये गौण यज्ञ म्हणतात। आणि जे साक्षात साधन आहे त्यालाच आपण ज्ञानयज्ञ शब्द काय वापरला जातो, ज्ञानयज्ञ, अर्थात ब्रह्मज्ञान श्रेयप्राप्तीचं साधन आहे म्हणून त्याला यज्ञ असं म्हटलं जातं। ज्या ज्या गोष्टी श्रेयप्राप्तीकरता साधन म्हणून शास्त्राने प्रतिपादन केलं आहे त्या सगळ्यांना यज्ञ म्हणतात। परमार्थामध्ये तीर्थयात्रा जरी असेल तरी तो यज्ञच आहे। भगवंताचं दर्शन असेल यज्ञ आहे, नामस्मरण असेल तरी तो यज्ञच आहे, साक्षात भगवत चर्चा श्रवण केली जात असेल तरी तो यज्ञ आहे। आणि या सगळ्या यज्ञामध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ कोणता असेल तर तो आहे ज्ञानयज्ञ। त्या ज्ञानयज्ञाचं महत्त्व लक्षात येण्यासाठी भगवान परमात्मा या प्रकरणामध्ये अनेक साधनांचा आपल्याला विचार सांगतात। आपण जो आपला अधिकार असेल त्या अधिकारानुसार साधनांची निवड केली पाहिजे। एकदा साधन निवडलं की अतिशय निष्ठेनं त्या साधनेमध्ये तत्परही राहिलं पाहिजे। साधनं इतकी प्रामाणिक असतात, जर त्या साधनाचं योग्य साध्य मिळालं तर साधनं मागे राहतात आणि आपल्याला पुढच्या गावाला पोहोच करतात। समजा आपण निष्काम कर्म केलं तर निष्काम कर्म नावाचं साधन एवढं प्रामाणिक आहे की ते आपल्याला अंतकरणाची शुद्धी, वैराग्य नावाचं फल देतं। आणि वैराग्य फल मिळालं की ते निष्काम कर्म नावाचं साधन मागे सरकतं। ते स्वतः सांगतं आता तुम्ही कर्म करू नका, आता तुम्ही उपासना करा। उपासना नावाच्या साधनेचा अंगीकार केला की ते आपल्याला चित्तस्थैर्य प्राप्त करून देतं। आणि एकदा चित्ताची स्थिरता प्राप्त झाली की पुन्हा उपासनासुद्धा मागे राहते। ती उपासना सांगते आता तुम्ही ब्रह्मज्ञान संपादन करण्यासाठी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंची शरणागती करा, आता आमचा अंगीकार करू नका। अशी सगळी साधनं प्रामाणिक आहेत। त्या विचारसागरामध्ये अधिकार्याची व्याख्या करत असताना या जन्मी किंवा पूर्वजन्मी ज्याने निष्काम कर्म आणि उपासना करून मल आणि विक्षेप नावाचा दोष घालवलेला आहे,
फक्त आत्मस्वरूपाचं आवरण तेवढं शिल्लक आहे आणि त्या आवरणाच्या निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टयाने संपन्न म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व या साधनाने संपन्न तो या ग्रंथाचा अधिकारी म्हणावा, अशी त्या अधिकाऱ्याची व्याख्या आली आहे. हा संदर्भ कशाकरिता दिला आहे? कोणतंही परमार्थातलं साधन श्रेष्ठच आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, तुम्ही काहीही करा, काहीही म्हणजे परमार्थातलं कोणतेही साधन करा. तुम्हाला ब्रह्मज्ञान झेपत असेल तर ब्रह्मज्ञानाचं श्रवण करा, नसेल तर उपासना करा. ते जमत नसेल निष्काम कर्म करा, निष्काम कर्म नाही शक्य सकाम कर्म करा, सकाम कर्म शक्य नाही तीर्थयात्रा करा, कोणतं का होईना साधन करा, काहीही करा, फक्त मरू नका, असं बाबा त्यांचं वाक्य सांगत असतात. कारण जर आपण मृत्यूला प्राप्त झालो तर परमार्थातली प्रगती होणार नाही. म्हणून साधन स्वीकारावं आणि पुढे पुढे वाटचाल करावी. या संदर्भाने भगवंताने या आध्यात्मिक विश्वामध्ये जे काही साधक साधना करतात त्या सगळ्या साधनाला म्हणतात यज्ञ. म्हणजे यज्ञ जवळपास 12 प्रकारचे सांगितले आहे. काही दैवयज्ञ करतात म्हणजे कर्मयोगी आहे असा काही ठिकाणी विचार, किंवा काही गुरुवाक्याचं चिंतन करतात तो दैवयज्ञ आहे. ब्रह्म अग्नीमध्ये म्हणजे यज्ञ अधियज्ञ स्वरूप असणारा ब्रह्म, त्याच्यामध्ये जीव आपला जीवभाव अर्पण करतो, ही यज्ञाच्याद्वारे यज्ञाची केली जाणारी उपासना आहे. 2 प्रकारचे यज्ञ 25व्या श्लोकामध्ये, 26व्या श्लोकामध्ये पुन्हा 2 यज्ञ सांगितले. आपली असणारी ज्ञानेंद्रिय आणि त्या ज्ञानेंद्रियांचे असणारे विषय, शब्दादी असणारे विषय आणि श्रवणादी असणारे इंद्रिय, ते इंद्रिय विषयांकडे जातात, त्यांना पुन्हा माघारी घेऊन यायचं, खेचून आणायचं, याला म्हणतात प्रत्याहार किंवा याला म्हणतात संयम. इंद्रियांना विषयापासून आवरणं हा सुद्धा यज्ञच आहे. पण नाही शक्य, इंद्रिय विषयापासून आवरले जात नाही. मग एक काम करा, इंद्रियांना विषय अर्पण करा, पण विहित विषय अर्पण करा. निषिद्ध विषयाचं सेवन करू नका. जर आपण शास्त्रविधीचं पालन करून त्या इंद्रियाला ते विषय जर अर्पण केले तर विधीपूर्वक विषयाचं सेवनसुद्धा विषय त्यागाच्या बरोबर आहे. विधीने सेवन विषय त्यागाते समान. म्हणजे एखादा व्यक्ती कल्पना करा, रस नावाचा विषय सेवन करत आहे, म्हणजे आहार घेत आहे, आणि आहार घेता घेता जर त्याचा तो आहार शास्त्रविधीने संमत असेल, म्हणजे भोजन हितकारी असेल, परिमित असेल, मेध्य म्हणजे पवित्र असेल, तर पवित्र आहाराच्या माध्यमातून त्याने केलं जाणारं रस नावाच्या विषयाचं सेवनसुद्धा यज्ञ आहे. मग या अर्थाने आपल्याकडे श्लोक आहे ना, उदर भरण नोहे जाणीचे यज्ञ कर्म. कारण आपण जेवण करत असताना रस नावाचा आहार सेवन करतो की नाही. आज ज्यांचं पुण्यस्मरण आहे, वैकुंठवासी गुरुवारी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा म्हणायचे, बुवा त्या इंद्रियाला जर तो विषय नाही दिला की इंद्रिय मरून जातात. पण त्यांना आवश्यक असणारे विषय दिले पाहिजे. अनावश्यक गोष्टीचा त्याग आणि आवश्यक गोष्टीचा संग्रह याला वैराग्य म्हणतात. अशी बाबांची सरळ व्याख्या असायची, सोपी व्याख्या. म्हणून विषयाचं जर इंद्रियांनी विधीपूर्वक जर संग्रह केला, सेवन केलं, तर तो यज्ञच आहे. त्यानंतर 27व्या श्लोकामध्ये आणखीन एक यज्ञ सांगितला. त्याचा काल आपण विचार करत होतो. सर्वानिंद्रिय कर्माणी प्राणकर्माणी चापरे आत्मसंयम योगाग्नो जीवहती ज्ञानदीपिते. या संयम शब्दाचे 2 अर्थ होतात. पारिभाषिक शब्द आहे. योगामध्ये येणारा संयम वेगळा आहे आणि व्यवहारामध्ये आपण संयम शब्द वापरतो तो वेगळा आहे. संयम म्हणजे आवरणं. व्यवहारामध्ये म्हणतो की नाही, अरे तुला काही संयम आहे की नाही, म्हणजे स्वतःच्या वाणीवर किंवा इंद्रियावर किंवा आपल्या असणाऱ्या शरीराच्या क्रियेवर जर मनुष्य नियमन करत असेल तर तो संयम आहे. असा पहिल्या श्लोकामध्ये संयम शब्दाचा अर्थ घ्यायचा. पण योगामध्ये येणारा संयम शब्दाचा अर्थ आहे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि त्यानंतर धारणा, ध्यान आणि समाधी. या 8 अंगापैकी धारणा, ध्यान आणि समाधी या तिघांचं एकत्रीकरण असेल तर त्याला संयम असं म्हणतात.
मग आत्मविषयक धारणा, आत्मस्वरूपाचं ध्यान आणि आत्मस्वरूपामध्ये अंतःकरण वृत्तीचा लय, याला म्हणतात समाधी. जर हे सगळे तिन्ही साधनं आत्मस्वरूपाला विषय करत असेल तर त्याला म्हणतात आत्मसंयम. आणि आत्मसंयम हाच एक प्रकारचा योग अग्नी आहे. आणि प्रज्वलित झालेल्या ज्ञान दीपाच्या द्वारे तो हवन कशाचं करतो? सर्वाणी इंद्रिय कर्मानी, सर्व प्रकारच्या इंद्रियांचं कर्माचं. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 असणारं मन, या सगळ्या इंद्रियांच्या सगळ्या कर्माचं त्याला आपल्या आत्मस्वरूपामध्ये हवन करायचं आहे. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये सगळी कर्म अर्पण करायची म्हणा, बाधित करायची म्हणा किंवा समर्पित करायची आहे. रूपकाची भाषा यज्ञाची. त्यामुळे जसं यज्ञामध्ये आपण हवीर द्रव्यांचं हवन करतो आहे, तसा हा साधक आपल्या चिंतनाच्याद्वारे संपूर्ण असणाऱ्या जगदंतपाती असणाऱ्या पदार्थाचं किंवा आपल्याकडे असणारी सगळी साधन सामुग्री, शरीरापासून तर आपल्या बुद्धिवृत्तीपर्यंत सगळ्यांचा आत्मस्वरूपामध्ये तो हवन करतो आहे. सर्वानिंद्रिय कर्मानी प्राणकर्मानी, प्राणाची पण कर्म आहे, पंचप्राण आहे. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पुढे प्राणायामाचा स्वतंत्र विचार येणारच आहे. प्राणाची ही कर्म भगवत स्वरूपामध्ये अर्पण, सर्व इंद्रियांची कर्मसुद्धा आपल्या आत्मस्वरूपामध्ये अर्पण करतो. आणि असं अर्पण करणं आणि स्वतःही स्वरूपाने आत्मस्वरूप होऊन राहणं हा आत्मसंयम नावाचा योग अग्नी आहे. आणि त्याचंसुद्धा काही साधक हवन करता. थोडीशी रूपकाची भाषा आहे, ती समजून घेतली की हा यज्ञ समजण्याकरता काही अडचण पडणार नाही. जेव्हा आपण वेदविधीने यज्ञ करतो त्या यज्ञामध्ये अग्नी प्रज्वलित करावा लागतो ना, तर तो अग्नी बाहेरून नाही, 2 लाकडांचं घर्षण करायचं. खाली एक लाकूड असतं, त्याला छिद्र पाडायचं, त्यामध्ये एका लाकडाला रोवायचं, बळकट असणाऱ्या रज्जूच्या माध्यमातून त्याचं पुन्हा घुसळण करायचं, मंथन करायचं. आणि मंत्र आहुतीच्याद्वारे त्यात सामान्य जो अग्नी असतो प्रचंड जर घासला गेला, लाकडं एकमेकाला घासले प्रचंड, की त्यातून अग्नी प्रगट होतो. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 2 झाडांच्या फांद्या एकमेकाला घासतात वाऱ्याच्या माध्यमातून. लाकडामध्ये सामान्य अग्नी असतो आणि घर्षणातून तो विशेष भावाला प्राप्त झाला की 2 फांद्यांच्या घर्षणातून एखादी ठिणगी खाली पडली की अगोदरच पालापाचोळा वाळलेला असतो, वनामध्ये अग्नी लागतो. जसं 2 झाडांच्या फांद्या घासल्या की अग्नी लागतो, तसं यज्ञामध्ये सुद्धा 2 लाकडांचं मंथन करावं लागतं आणि त्यातून अग्नी प्रज्वलित होतो. सुरुवातीला अग्नी प्रगट झाला की त्यातून काही धूर प्रगट होतो. धूरच गेल्यानंतर कुठेतरी एखादी अग्नीची ठिणगी पडते. ती अग्नीची ठिणगी वाढण्यासाठी थोडंसं वाळलेलं गवत टाकावं लागतं. वाळलेल्या गवताच्या माध्यमातून अग्नी थोडासा वाढला की त्यामध्ये ज्यामध्ये तूप मिश्रित आहे असे काही हवीर द्रव्य अर्पण करावे लागतात. आणि हाही अग्नी पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढला की ज्या पात्राने, ज्या साधनाने आपण तुपांचं किंवा काही पदार्थांचं प्रेक्षण करतो आहे ते पदार्थ किंवा ते पात्रसुद्धा अर्पण करावे लागतात. सर्वात शेवटी पूर्णाहुती द्यावी लागते. आणि पूर्णाहुती अर्पण झाली की जो यज्ञ करणारा यजमान आहे त्याला स्नान करावं लागतं. आणि स्नान केल्यानंतर मग त्याला यज्ञावशिष्ट असणारा जो काही यज्ञप्रसाद आहे तो प्राशन करायला मिळतो. हा झाला यज्ञाचा विचार, बाह्य यज्ञाचा हा विचार आहे. आता तो परमार्थाच्या साधनेमध्ये कसा करायचा, तर ज्ञानोबा म्हणतात आपल्या अंतकरणाच्या अरणीमध्ये विवेक नावाचा मंथा ठेवायचा. म्हणजे संत तेथ विवेका असने की जी, विवेकाचा प्रारंभ करायचा. जसं की त्या अरणीमध्ये मंथन करण्यासाठी जो मंथा वापरला तसं हृदय नावाच्या अरणीच्या ठिकाणी विवेक नावाचा मंथा ठेवायचा आहे. प्रचंड वेगाने जर आपण विचाराला प्रारंभ केला, जसा तो मंथा हलू शकतो तर त्याला रज्जू चांगली लागते, त्याच्यावर पुन्हा वजन द्यावं लागतं. तसं उपशमाच्या माध्यमातून म्हणजे शांतीच्या माध्यमातून विचार करायचा, त्यावर पुन्हा सात्विक धैर्याचं वजन ठेवायचं आणि गुरुवाक्याच्या माध्यमातून अतिशय वेगाने बळकटपणाने तो विचाराला प्रारंभ करायचा.
असं जर आपण आपल्या अंतःकरणामध्ये बुद्धीमध्ये विचारमंथन जर प्रारंभ केलं तर मी कोण आहे, कोहम नाही बरोबर आहे ना, कोहम कथमिदं जातं को वै कर्ता से विद्यते उपादानं किमस्तिह विचारम स्वयं ईदृशः, अशा विचाराला प्रारंभ होतो. याला आत्मविचार असं म्हणतात. मनुष्य व्यवहारामध्ये फार विचार करतो, तेवढा विचार अध्यात्मामध्ये करत नाही. व्यवहारातला विचार बाह्य पदार्थाचा आहे आणि अध्यात्मातला विचार अंतरंगातला आहे. जेव्हा तो या विचाराला प्रारंभ करतो तेव्हा त्याला सत्संगतीनं ब्रह्म एकाथी येर आघवीची भ्रांती असा विचार कुठेतरी प्रारंभ होतो. त्याला सूक्ष्म विचार असं म्हणतात. आणि तो विचार किंवा ते ज्ञान वाढवायचं असेल तर त्याला आपल्या जीवनातल्या देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना या वासनेंचाही क्षय करावा लागतो. याला म्हणतात वासनाक्षय. वासनेमध्ये पुन्हा विषयांचं स्नेह नसतं, म्हणून त्या वासना विषयाच्या स्नेहासहित जाळाव्या लागतात. त्याच्याही अगोदर पुन्हा त्याला मनोनाश करावा लागतो. कारण तत्त्वज्ञान, मनोनाश आणि वासनाक्षय हे तिने एकत्र चालले पाहिजे. कारण तत्त्वज्ञान झालं, मनोनाश आणि वासनाक्षय जर झाला नसेल तर ते सूक्ष्म असणारं ज्ञान लवकर मालवण्याची शक्यता असते. जसं व्यवहारामध्ये आपण एखादा दिवा लावला, जर सोसाट्याचा वारा आला तर तो दिवा मालवू शकतो. जोपर्यंत तो दिवा प्रज्वलित होत नाही तोपर्यंत त्याचं जतन करावं लागतं. आणि एकदा दिवा जर मोठा झाला तर वारही त्याला काही करत नाही. तसं सूक्ष्म ज्ञान प्रगट झालं की ते जतन करण्यासाठी मनोनाश म्हणजे मन हे एक प्रकारचं वाळलेलं गवतच आहे, तेच अर्पण करायचं. वासनांतराच्या समिधा तूप लावलेल्या आहे त्याही अर्पण करायच्या. पण हे अग्नी प्रज्वलित होत असताना जो धूर प्रगट होतो ना, तो वृद्धी आणि सिद्धीचा धूर आहे. म्हणजे साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याच्या मार्गामध्ये तया महेंद्राधिपदे करिताती वाटवदे रिद्धी सिद्धीचे द्वंद्वे पडोने ठाती. त्याच्यासमोर रिद्धी म्हणजे ऐश्वर आणि सिद्धी म्हणजे अष्टमहासिद्धीचं सामर्थ्य प्राप्त होतं. ज्ञानोबा म्हणतात तो धूर आहे, धुराच्या पाठीमागे जाऊ नका. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रम तो निवडतोने गेला धूम. म्हणजे रिद्धी आणि सिद्धी प्राप्त होणं ही एक प्रकारचा धूर आहे. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नके नये डोळे धुरे भरोने राहो. एक प्रकारचा धूरच आहे ना रिद्धी सिद्धीचा. त्या मागे गेला की मग ज्ञान परिपूर्ण प्राप्त होत नाही. रिद्धी सिद्धीचा धूर निघून गेला, मन जे यमनियमाने अत्यंत हलकं झालं होतं, जाड्य निघून गेलं, ते मन ही ज्ञान अग्नीमध्ये अर्पण केलं. वासनांतराच्या समिधाही अर्पण केल्या आणि सोहम तो परमात्मा मीच आहे अशी ज्यांनी दीक्षा घेतली आहे ते इंद्रिय कर्माच्या सुद्धा आहुती त्या प्रदीप्त असणाऱ्या ज्ञान नावाच्या अग्नीमध्ये अर्पण करतात. यानंतर ही सगळी साधना करायची असेल तर त्याला प्राणाचं साह्य लागतं. बरं, ज्याचा प्राण अत्यंत प्रबळ आहे त्याला परमार्थाची साधना चांगली होते. ज्या दिवशी आपला प्राण क्षीण होतो त्या दिवशी साधना करता येत नाही. आपण कायमचं उदाहरण पाहतो. जर आपल्याला प्रचंड एखादा उपवास पडला, ज्या दिवशी आपल्याला उपवास असेल त्या दिवशी चांगलं मन पाठात लागत नाही. कारण प्राण व्याकुळ झाला तर ऊर्जा इथपर्यंत जातच नाही ना मस्तिष्कापर्यंत. विचार काय करणार आहे? प्राणाचं साह्य लागतं. पण त्या प्राणकर्माची सुद्धा तो आहुती देतो. कारण मी मन नाही, प्राणमय कोश मी नाही, विज्ञानमय कोशही मी नाही, अन्नमय कोश मी नाही, आनंदमय कोशसुद्धा मी नाही. या पंचकोशाहून अतिरिक्त असणारा या सर्वांचा अधिष्ठान आत्मा मी आहे. तिथपर्यंत त्याला जायचं आहे. प्राणकर्माचं असणारं स्त्रुवा नावाचं पात्र तेही त्यानं अर्पण केलं. आता इथपर्यंत या साधकाचं स्नान झालं रूपकातून. आता अवभृत नावाचं शेवटचं स्नान त्याला करायचं आहे. आणि अवभृत कोणतं आहे? यजिता यजन हे ठाये आत्मसमरसी नाहे अवभृती जेव्हा. असं ज्ञानोबा आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होणं याला म्हणतात अवभृत नावाचं यज्ञातलं शेवटचं स्नान. आणि ते स्नान सांगितलं आहे 38व्या ओळीमध्ये. स्नान करून हा साधक आला म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाला की त्याला आत्मबोधाचं सुख, ते यज्ञाचा प्रसाद मिळतो. ते आता पुढे सांगतात.
मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे होतशेष, तोची पुरोडाश देख घेतला तिही, एक ऐशी आई ही यजनी, मुक्त ते जाहली त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी अनानी, परिप्राप्य ते एक. अवभृत नावाचं शेवटचं यज्ञातलं स्थान म्हणजे आता देहात्मभ्रांती त्याची निघून गेली आहे आणि त्याच्याही लक्षात हे साधकाच्या येत आहे की मी सच्चित आनंद हा आत्मस्वरूप आहे. अशा आत्मस्वरूपाशी समरस होण्याचा कालावधी आला की त्याला अवभृत म्हणजे शेवटचं स्नान असं म्हणतात. आणि ते स्नान झालं की तो यज्ञ प्रसादाचा अधिकारी होतो. यज्ञाचा प्रसाद सेवन करत असताना मनुष्य हा पावित्र्याने संपन्न असावा लागतो. आपली संस्कृती या बाबतीमध्ये किती जागरूक आहे. आपण जर बाहेरचा एखादा यज्ञ केला ना अग्नीच्या माध्यमातून, तरी पण यज्ञ प्रसाद सेवन करण्यासाठी स्नान करून यावं लागतं. आणि आपण जेवायला जरी बसत असेल तर भोजन करत असताना तुम्हाला यज्ञ करायचा आहे ना, तो यज्ञ करायच्या अगोदरसुद्धा शुचिर्भूत झालं पाहिजे. म्हणून आपल्याकडे भोजनाच्या अगोदर हात पाय आणि आपलं असणारं मुख याचं आपण शुद्धीकरण केलं पाहिजे. म्हणून जर आपण ओल्या पायाने जेवलो आणि आपण जर हातपाय चांगले धुतले किंवा आपण चेहराही स्वच्छ केला थंड पाण्याने, तर तुम्हाला भोजन करत असताना एक वेगळा आनंद मिळतो. प्रयोग करून बघा. शास्त्राचा विधी असा आहे, ओल्या पायाशिवाय जेवू नये आणि पाय कोरडे केल्याशिवाय विश्रांती करू नये. म्हणजे आपण जर झोपी जात असाल तर पाय कोरडे असावे, ओल्या पायाने विश्रांती करायची नसते. आणि भोजन करत असाल तर पाय ओलेच पाहिजे. बऱ्याचदा असा प्रसंग येतो, आपण हातपाय धुतो आणि काही लोक लगेच कपडे आणून देतात पाय पुसा. आम्ही त्याला सांगतो नाही, ओल्या पायाने जेवायचं असतं. का? शुचिरभूत आहे ना, यज्ञ करायचा आहे पुढे आपल्याला. कमीत कमी अर्धा तास यज्ञ चालला पाहिजे भोजनाचा का होईना. 32 वेळा एक घास चावायचा आहे. कारण आपल्याला हे अवीर द्रव्य कोणाला अर्पण करायचं आहे? आपल्या उदरातल्या परमात्म्याला. मग त्याला जर अर्पण करायचं असेल तर ते योग्य रीतीनेच अर्पण केलं पाहिजे. म्हणून यज्ञामध्ये बडबड नसावी. आपण भोजन करतो आहे म्हणून दररोज एका यज्ञाचं पुण्य मिळतं. पण जर आपण मन लावून जेवलं तर किती संस्कृती आपली उदात्त आहे. जेवण करताना तृप्ती आपल्याला मिळते आणि यज्ञ माध्यमातून जर अर्पण केलं की पुण्यही मिळतं. म्हणून भोजनाचा हा विधी आहे. कशाकरता सांगितलं आहे? यज्ञ प्रसाद सेवन करायचं असेल तर स्नान करून यावं लागतं. म्हणून जेव्हा ते दुर्वासा आले ना परीक्षा घेण्यासाठी, तर तेव्हा धर्मराजाने सांगितलं स्नान करून या. स्नान करून भगवंताला हाक मारली, ते गेले होते सगळे स्नानाला. हाच नियम आहे सगळीकडे. ते विश्वामित्र वशिष्ठांच्या आश्रमात आले, ते म्हणले स्नान करून या. 15 मिनिटात माघारी येतात तर मंडप तयार. त्याने मी राजा असून सुद्धा एवढी व्यवस्था करू शकत नाही. आणि कशामुळं? नंदिनी नावाचे कामधेनू तिने तयार केलं. किंवा मग हे दुर्वासा अन्नप्रसाद मागायला आले, भगवंताला पाचारण केलं, परमात्मा प्रगट झाले. त्याने बाकीचे कामं नंतर, पहिलं मला जेवण द्या. अरे आज तर मग आम्ही नसते काय व्यवस्था केली. मागे भाजीपान द्रौपदीचं भाजीपान सेवन केलं आणि ते स्नान करता करता तृप्त झाले. मला तो विषय नाही सांगायचा विस्ताराने, पण भोजनाच्या अगोदर तो यज्ञ आहे म्हणून स्नान केलंच पाहिजे अगोदर. आता नाही स्नान शक्य आपल्याला तर कमीत कमी अर्ध स्नान, हातपाय तरी धुतले पाहिजे, चेहरा तरी स्वच्छ केला पाहिजे, मग जेवण करा. आता या महापुरुषाला किंवा साधकाला प्रसाद मिळतोय कोणता? मग आत्मबोधीचे सुख. बघा बरं, अगोदर गुरूंचं साह्य आहे, गुरुवाक्य काढीला हे रूपक आहे. पण या रूपकाच्या माध्यमातून त्याने विवेकाला प्रारंभ केला आहे. गुरूंच्या मुखातून आपल्याला जो विवेक प्राप्त होतो ना, ते विचाराला प्रारंभ केला. आणि विचार करता करता येत आत्मा तो आत्मा याच्या ठाई, देखीचे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही आना हाती, किंवा विचारिता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी. त्या सूत्ररूप असणाऱ्या ओवीचा सगळा विस्तार आहे. जेव्हा हा साधक गुरूंच्या वाक्याने विचार करतो आपल्या बुद्धीमध्ये, कारण हृदयारणी मंथा विवेक केला, विवेकाचा तो विस्तार करतो. त्या विवेकाच्या समोर देह तो नाही, इंद्रियांची कर्म तो नाही, किंवा मन तो नाही, प्राण तो नाही. मग कोण आहे? या सर्वांचा बाध केल्यानंतर जे आत्मचैतन्य अवशिष्ट राहतं ते मी आहे.
आणि त्याला म्हणतात आत्मबोधीचे सुख. बोध म्हणजे ज्ञान किंवा बोधरूप असणारा आत्मा, किंवा आत्मबोध असा शब्द घेतला तर आत्मज्ञान. मग आत्मज्ञानाचं जे सुख आहे, कारण त्याचे प्रतिबंध निवृत्त झाले. गुरूंनी त्याला उपदेश केला आहे 32व्या ओळीमध्ये. गुरुवाक्ये काढिला बळकटपणे, पण मध्यंतरी सगळे प्रतिबंध रिद्धिसिद्धीचा किंवा मग मनाचा, वासनेचा, प्राणकर्माच्या तादात्म्याचा, हे सगळे भ्रमनिवृत्त झाल्यानंतर मग आत्मबोध, मी आत्माच आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, असा आत्मबोधाचं जे सुख आहे, ज्ञानापासून सुद्धा आनंद मिळतो. बघा, सामान्य माणसं इंद्रियांच्या आनंदात रममान होतात. त्यापेक्षा पुढचा व्यक्ती असेल तर तो मानसिक आनंदाला महत्त्व देतो. त्याहीपेक्षा पुढे असेल तर तो आपल्या बौद्धिक आनंदाला महत्त्व देतो. आणि पारमार्थातला व्यक्ती आपल्या आत्मानंदाला महत्त्व देतो. इंद्रियजन्य आनंद विषयासक्त भोगतात. मानसिक आनंद थोडेसे विचारी माणसं. बौद्धिक आनंद शास्त्रज्ञ वगैरे भोगतात बघा, कारण ते बुद्धीने शोध लावतात ना सगळा. आणि आत्मस्वरूपाचा आत्मिक आनंद ते साधक भोगतात. विषय तर जवळ नाही, पण कायमचा आनंदी आहे. तो काम सर्वथाच आहे, जयाचे आत्मसंतोषी मन राही. म्हणून आत्मज्ञानापासून सुद्धा आनंद मिळतो. या आनंदाला आलंबन लागत नाही. आत्मबोधीचे सुख जे संयम अग्नीचे हुतशेष. आतापर्यंत आपण केलेला जो आत्मसंयम योगाग्नी आहे, त्या अग्नीचं हे हुतशेष आहे, म्हणजे उरलेला पदार्थ आहे किंवा उरलेला शेष असणारा प्रसाद आहे. आणि तोच पुरोडाश म्हणजे यज्ञशेष म्हणतात. सगळा यज्ञ पूर्ण केल्यानंतर जे काही अवशिष्ट राहतं त्याला हुतशेष, पुरोडाश असं म्हणतात. आणि घेतलातिही तो त्यांनी प्राशन केला. यज्ञातला पवित्र पदार्थ सेवन करत असताना सुद्धा व्यक्ती हा अंतकरणाने पवित्र असावा लागतो. जर त्याचा काही पूर्वग्रह दूषित असेल तर त्याला हे आत्मज्ञानाचं पवित्र पक्वान्न पचत नाही किंवा त्याला ते सेवन करता येत नाही. यज्ञ नारायण संतोष पावला. दशरथ राजाने यज्ञ केला, ते यज्ञ प्रसाद घेऊन यज्ञ नारायण प्रगट झाले. कौशल्या मातेनं प्राशन केला तर प्रसाद लवकर. सुमित्रा मातेनं सेवन केला की लवकर मिळाला. त्या अगोदर कैकेयीला राग आला, पिंड घारीने झडपिला. मग आता काय करावं, या दोघींनी आपला अर्धा प्रसाद तिला दिला. पण तिच्या ठिकाणी ते पावित्र्याचा किंवा कलुषितपणाचा भाव होता ना, पावित्र्याचा अभाव, मनात द्वेष आल्यामुळे प्रसाद गिळेनाच, तो जाईना आतमध्ये. मग वसिष्ठांनी मंत्रोच्चार करून तो प्रसाद तिच्या उदरापर्यंत पोचविला. सांगायचं काय आहे, पवित्र जर भाव नसेल तर यज्ञ प्रसाद गिळला जात नाही. तसं अंतकरण जर पवित्र नसेल तर आत्मबोधाचं सुख झेपतच नाही. याकरिता ही योग्यता असावी लागते. तोची पुरोडाश देख घेतला तीही, इथपर्यंत याला आत्मज्ञानाचं पक्वान्न मिळालं. आणि ज्याने हे सेवन केलं तो आता आत्मतृप्तीला प्राप्त होतो. या तृप्तीच्या पलीकडे कोणती तृप्ती नाही. याला निरंकुशा तृप्ती असं म्हणतात. आणि ही तृप्ती जेव्हा मिळते तेव्हा म्हणावं लागतं, संत प्रसाद लाधले तेची धाले ब्रह्मरसे, तेव्हा ते तृप्त होतात. इथपर्यंत हा सगळा विचार झाला. आता ज्ञानोबा या सगळ्यांचा समारोप करतात. एक ऐशी आई ही यजनी, मुक्त ते जाहले त्रिभुवनी, या यज्ञक्रिया तरी अनानी परिप्राप्यते एक. 25व्या ओळीतले 2 यज्ञ, 26व्या यज्ञातले श्लोकातले 2 यज्ञ आणि 27व्या श्लोकातला 1 यज्ञ. 5 यज्ञ सांगितले ना. दैव यज्ञ, त्यानंतर ब्रह्माग्नीतला यज्ञ, यज्ञाच्या द्वारे यज्ञ, त्यानंतर संयम यज्ञ, इंद्रियांच्या ठिकाणी विषयांचा अर्पण विधीने, हा 4था यज्ञ. आणि आता हा सर्व इंद्रिय कर्माने प्राणकर्माने आत्मसंयम योगाग्नीमध्ये अर्पण करणं, हा 5वा यज्ञ. ज्ञानोबा म्हणतात, एक म्हणजे काही एक साधक आयशिया ही यजनी, या प्रकारच्या यजनाच्या द्वारे मुक्तते जाहले त्रिभुवनी, या त्रैलोक्यामध्ये राहणारे साधक या यज्ञाच्या द्वारे मुक्त झाले. म्हणजे आत्मज्ञान मिळालं की आत्मस्वरूपाच्या अज्ञानाचं बंधन सुटत असतं. कारण बंधनाला कारण आहे अज्ञान,
आणि मुक्ततेला कारण आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान. विचारसागराची प्रक्रिया आहे. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानाने सर्प भासला की रज्जू ज्ञानानेच तो निवृत्त होतो. तसं बोधरूप असणारं आत्मज्ञान मिळालं की आत्मस्वरूपाच्या अज्ञानापासून निर्माण होणारा बंध त्यातून ते मुक्त होतात. मुक्त ते झाले त्रिभुवनी. या दोन ओव्याचा एकत्र अर्थ केला तर अर्थ काय होतो माहिती आहे का? जोपर्यंत आत्मज्ञान मिळत नाही तोपर्यंत मुक्तता मिळत नाही. म्हणजे मुक्तीसाठी वाचुनी ज्ञाने विनयके उपाय करीशी चितुके तिही गुंफसी अधिके रुखीये. ब्रह्मज्ञानाशिवाय पर्याय नाही. साक्षात ब्रह्मज्ञान मिळालं तर आताच मुक्त, नाही मिळालं तर आगामी जीवनात मिळेल, पण त्याला प्रयत्न करत राहिलाच पाहिजे. मुक्त ते झाले त्रिभुवनी या यज्ञक्रिया तरी अनानी. अनानी म्हणजे भिन्न भिन्न, आन म्हणजे भिन्न आणि अनानी म्हणजे भिन्न भिन्न, दोनदा शब्द आला. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न असेल परिप्राप्य ते एक, पण यज्ञक्रियाच्या माध्यमातून प्राप्त केलं जाणारं साध्य ते मात्र एक आहे. जर साध्य एक असेल आणि यज्ञक्रिया भिन्न भिन्न असेल तर मानावं लागतं जगतात अधिकारी भिन्न भिन्न आहे. अधिकारी भिन्न भिन्न आहे म्हणून साधना भिन्न आहे, पण याचा अर्थ साध्य भिन्न आहे असं नाही. साध्य एक आहे, साधना अनेक आहे म्हणून साधक अनेक आहे. अनेक साधकांकरता अनेक साधनं शास्त्राने प्रतिपादन केलं आहे, पण तरीसुद्धा साध्य मात्र एक आहे. आणि त्या साध्याला काही साधक लवकर मिळतात, काही उशिरा मिळतात. कसे लवकर मिळतात? जसा पक्षी फळ पाहिल्याबरोबर ओड्डाण घेऊन फळावर जातो तसे काही लवकर जातात, आणि काही मात्र फळ पाहून खोडावर, मुख्य फांदीवर, डहाळीवर असे माणसाप्रमाणे चढत जातात. ते तसे काही साधक उशिरा जातात. उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नर केवे तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. हे निश्चित साध्य मिळतं आहे, पण काहीला विलंब लागत असेल तर परंपरेचं साधन, लवकर जात असेल तर साक्षात साधन. इथपर्यंत पंचयज्ञाचा विचार झाला. आता पुढच्या श्लोकामध्ये काही महापुरुषांचं म्हणणं आहे 6 यज्ञाचा विचार आहे. ज्ञानोबरांचं म्हणणं आहे 5च यज्ञाचा विचार आहे. या श्लोकामध्ये 6 यज्ञ सांगितले काही महापुरुषांनी, ज्ञानोबरांनी पंचयज्ञाचा विचार पुन्हा सांगितला. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः. द्रव्ययज्ञाः तपोयज्ञाः योगयज्ञाः तथा अपरे स्वाध्याय ज्ञानयज्ञाः च यतयः संशितव्रताः. या यतयः संशितव्रताः यातून 6वा यज्ञ सांगितला आहे. त्याचे चिंतन करता येईल आपल्याला. ज्ञानोबराने मात्र यतयः संशितव्रताः जितेंद्रिय पुरुषाची योग्यता सांगितली आहे. हे परमार्थातले सगळे यज्ञ कोणाला करता येईल? ज्याने आपल्या इंद्रियावर विजय संपादन केला आहे त्यालाच हे करता येईल. पण परमार्थातली योग्यता आहे. जसं व्यवहारामध्ये नोकरी मिळवायची असेल ना तर त्याला आपण इंग्रजीमध्ये क्वालिफिकेशन म्हणतो, मराठीमध्ये त्याला अर्हता, शैक्षणिक अर्हता, पात्रता, योग्यता म्हणतात. तर त्याला एबिलिटी असं पण काहीतरी शब्द आहे. जसं व्यवहारातल्या या पदाकरता ती पात्रता लागते, तसं परमार्थातल्या पदाकरता जितेंद्रियता हे पात्रता लागते. ज्याने आपले इंद्रिय जिंकलेले आहे तोच ही प्रगती करू शकतो. द्रव्ययज्ञाः देवाला प्रसन्न करण्यासाठी जे काही द्रव्य अर्पण केलं जातं त्याला द्रव्ययज्ञ असं म्हणतात. किंवा योग्य मार्गाने धन कमवणं हा सुद्धा द्रव्ययज्ञच आहे, दुसरा प्रकार आहे त्यातला. किंवा द्रव्य अर्पण करायचं, द्रव्यावर असणारी स्वसत्ता सोडायची, निवर्तवावी स्वसत्ता, त्याला दान आपण असंही म्हणतो, तो द्रव्ययज्ञ आहे. त्यानंतर 17व्या अध्यायामध्ये येतोय कायिक वाचिक मानसिक तप करणं, याला तप नावाचा यज्ञ म्हणतात. म्हणजे द्रव्य अर्पण करणं हे सुद्धा साधनच आहे, कारण त्याग केला जातो. कायिक वाचिक मानसिक तप करणं हा यज्ञ आहे, म्हणजे साधनाच आहे. यानंतर योगयज्ञ हा योग नावाचा यज्ञ आहे. त्यामध्ये अष्टांग योग घ्यायचा, यम नियम
आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर यापैकी प्रत्याहार आलेला आहे 26व्या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये. यानंतर प्राणायाम येणार आहे 29व्या आणि 30व्या अर्ध्या श्लोकामध्ये. आत्मसंयम योगाग्नोमध्ये धारणा, ध्यान, समाधी आली. आता राहिले किती? म्हणजे प्राणायाम पुढं 29व्या श्लोकामध्ये, प्रत्याहार 26व्या श्लोकामध्ये, 27व्या श्लोकामध्ये पुन्हा धारणा, ध्यान, समाधी येऊन गेली. म्हणजे ते 3 आणि 5 तर येऊन गेले. राहिले किती? यम, नियम आणि आसन 3च राहिले. योग यज्ञ या पदामध्ये तिघांचा समावेश करायचा. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह 5 प्रकारचा यम. शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रणिधान 5 प्रकारचा नियम. आणि मग ज्यामध्ये आपल्याला सुखपूर्वक बसता येतं अशा बैठकीला म्हणतात आसनं. हे 84 प्रकारची मुख्य आसनं आहेत, मुख्य आसनं. म्हणून यम, नियम आणि आसन या तिघांचा समावेश योग यज्ञ हा यामध्ये केलेला आहे, असं चिंतन महापुरुषांचं आहे. किंवा आपण अष्टांग योग घेतला तरी चालू शकतो, काही अडचण पडणार नाही. 3 यज्ञ झाले ना. पहिला द्रव्य यज्ञ, तपयज्ञ, योग यज्ञ. यानंतर आहे स्वाध्याय यज्ञ आणि त्यात आलेला पुन्हा ज्ञान यज्ञ, कारण दोन्हीचं एक वचन वापरलं आहे. तर वेदाचं विधीपूर्वक अभ्यास करणं याला म्हणतात स्वाध्याय यज्ञ. वेदाचा विधीपूर्वक अभ्यास करायचा आहे. षडंगादी वेदो, षडंगादी अंगाने वेदाचा अध्ययन करणं, स्वाध्याय करत राहणं संत वाङ्मयाचं म्हणा, वेदाचं म्हणा, त्याला स्वाध्याय यज्ञ असं म्हणतात. म्हणून आपण जो पारायण करतो की नाही, हा पारायणसुद्धा यज्ञ आहे बरं. पारायण हा आपला स्वाध्याय आहे आणि तो सुद्धा यज्ञ आहे. तो यज्ञ जपून केला पाहिजे, बैठकीत केला पाहिजे, पुन्हा तो योग्य आसनाच्या बैठकीमध्ये बसून. कारण स्वाध्याय विधीपूर्वक वेदाचा अभ्यास करणं याला म्हणतात स्वाध्याय. ज्ञानोबांनी स्वाध्यायाची व्याख्या 16व्या अध्यायामध्ये विस्ताराने केली बघा. तैसा प्रतिपाद्य जो ईश्वरू तो होवावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे त्याला स्वाध्याय यज्ञ असं म्हणतात. म्हणजे आपण जो नित्यनेम करतो की नाही तो सुद्धा आपला यज्ञ दररोज केला पाहिजे, स्वाध्याय यज्ञ आहे. आणि यानंतर आला ज्ञान यज्ञ. वेदाचं तात्पर्य युक्तिपूर्वक, अनुभवपूर्वक जाणून घेणं. वेदाचं नेमकं तात्पर्य कशात आहे? तर वेदाचं तात्पर्य जीवब्रह्मैक्य ज्ञानामध्ये, म्हणून त्याला म्हणतात ज्ञानयज्ञ. जो वेदाचा तात्पर्याचा विचार करतो तो सुद्धा ज्ञानयज्ञच करत असतो. यानंतर आलाय 6वा यज्ञ. यतयाहा यज्ञशील असणारे आणि अत्यंत संशित व्रताहा, तीक्ष्ण किंवा कठीण व्रताचं पालन जे करतात ते सुद्धा एक प्रकारचं यज्ञ करतात. ज्यांच्या जीवनामध्ये कठीण व्रत आहे ना, कठीण व्रत, त्याच्यामध्ये एखाद्याचं मौन व्रत असतं, कठीण व्रत आहे, त्या मौनात पण 2 प्रकार आहे. म्हणजे संकेताने स्वतः आपला अभिप्राय प्रगट न करणं याला म्हणतात काष्ट मौन. लाकडाप्रमाणे गप्प राहणं. काष्ट कसं गप्प राहतं, वाळलेलं लाकूड, तसं संकेताने सुद्धा नाही सांगायचं. आम्हाला एखादा पदार्थ कमी पडला तर आम्ही सांगतो. कधी कधी तर मोबाईलमध्ये टाईप करून सांगावं लागतं, कारण कढीमध्ये थोडासा गुळ बाकी आहे. हे मौन नाही, हे आकाराचं मौन आहे, काष्ट मौन नाही. आणि संकेताने सुद्धा अभिप्राय प्रगट न करणं याला म्हणतात काष्ट मौन. आणि केवळ वाणीनं न बोलणं याला म्हणतात आकाराचं मौन. पण या मौनामध्ये काही जण अत्यंत कठीण व्रत बाळगतात. काही जरी प्रसंग आला तर बोलत नाही. आपण भागवतातलं भिक्षुगीत नावाचं प्रकरण वाचा. 11व्या स्कंदामध्ये 23वा अध्यायाला आहे. ज्याला परमार्थामध्ये टिकून राहायचं आहे आणि अनुकूलतेचा, प्रतिकूलतेचा आपल्या मनावर परिणाम होऊ द्यायचा नसेल तर त्या साधकाने भिक्षुगीत नावाचा 1004 ओव्या आहे, अवश्य वाचल्या पाहिजे. साधकाला स्थिर करणारा अध्याय बघा परमार्थामध्ये. तर त्यामध्ये संशित व्रता हा इतका त्रास दिला आहे त्या कदर्यो ब्राह्मणाला, पण त्याने आपलं व्रत नाही सोडलं. तो आपल्या व्रतामध्ये आढळ राहिला, प्रतिकार नाही केला. हे 5 यम आहे, 5 नियम आहे. आणि त्या नियमाचं देश, काल, जाती हे सगळं बघून पालन करणं याला म्हणतात संशित व्रता हा. कठीण व्रत असतात त्या व्रताचा भंग नाही करायचा. अशी सुद्धा जे यती आहे तो 6वा यज्ञ सांगितला.
ज्ञानोबा म्हणतात मागचे 5 या श्लोकातले 5 असे 10 यज्ञ कोण करू शकतो? जितेंद्रिय असणारा पुरुष. म्हणून त्याला संशितव्रताः यतयाः हे सगळ्यांचं पुन्हा अधिकार सांगितलेला आहे. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपसामग्री आणि पचविती, एक योग याग ही आहाती. जे सांगितले एकाच ओळीमध्ये 3 यज्ञ घेतले ज्ञानोबारांनी. द्रव्य यज्ञ, तपसामग्री या तपयज्ञ आणि योग याग ही योग यज्ञ. श्लोकामध्ये आले होते 3, ज्ञानोबा एका ओळीमध्ये 3 घेतात. एक द्रव्य यज्ञ मणिपती, हे सात्विक दानाचा विचार सांगत असताना द्रव्य अर्पण करायचं ना. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. तर ज्ञानोबाने त्यावर वार्तिक केलं आहे. तरी स्वधर्म आणतोते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. भगवंतांनी फक्त एवढं सांगितलं. काय केलं पाहिजे? ते दातव्यमिती यद्दानम दीयते अनुपकारीने. प्रत्युपकाराची अपेक्षा न करता दान आपलं कर्तव्य म्हणून देश काल पात्र बघून जे दिलं जातं 5 लक्षणं. देश काल पात्र कर्तव्य भावनेनं द्यायचं आणि प्रत्युपकाराची अपेक्षा नाही करायची. असं जे दिलं जातं त्याला म्हणतात सात्विक दान. ज्ञानोबा म्हणतात दिलं जातं एवढं आणि सात्विक दान नाही. कमवलं कसं जातं याला पुन्हा महत्त्व आहे. म्हणजे स्वधर्माच्या आत राहून जे जे मिळतं आणि ते पुन्हा सन्मान योगाने द्यायचं याला म्हणतात सात्विक दान. आणि सात्विक मार्गाने जोडून या धन उत्तम व्यवहारे. कारण द्रव्य म्हणजे अर्थ आहे आणि अर्थार्जनसुद्धा पुरुषार्थ आहे ना. धर्म अर्थ काम आणि मोक्ष पुरुषार्थ आहे, पण तो सुद्धा विधी मार्गाने कमवला पाहिजे. त्याला म्हणतात द्रव्ययज्ञ. किंवा त्या द्रव्ययज्ञामध्ये सुद्धा विहीर बांधणं, तलाव बांधणं, धर्मशाळा बांधणं हा सुद्धा काय आहे? इष्ट कर्म आहे. पूर्त कर्मामध्ये शरणागताची रक्षा करणं, कोण्या प्राणाची हिंसा न करणं याला इष्ट पूर्त असे काही यज्ञ असं म्हणतात. ते सुद्धा द्रव्याच्या माध्यमातून पार पाडले जातात. वापी कुपाराम अग्रहारे हन महाग्राम. धर्मशाळा बांधणं ह्या द्रव्ययज्ञाचा प्रकार आहे. जर द्रव्ययज्ञ नाही अर्पण झाला तर मोठमोठे धार्मिक कार्य होणार नाही. म्हणून आपण असं म्हणू नये की एखादा व्यक्ती धन अर्पण करत असेल तर त्याला किंमत नाही. किंमत आहे त्या. द्रव्ययज्ञ मणिपती तो सुद्धा यज्ञ आहे. एक तपसामग्री आणि निपचविती. काही साधक आपल्या जीवनामध्ये कायिक, वाचिक, मानसिक तप या सामग्रीला निर्माण करतात. कायिक तपाचा विचार आलाय देवद्विज गुरुप्राज्ञ. वाचिक तपाचा विचार अनुद्वेगकरम वाक्यम. मानसिक तपाचा विचार काय? मनप्रसाद सौम्यत्वम. हे सगळे फक्त संदर्भ सुरुवात सांगितली. सगळे श्लोक आपण मुळामध्ये 17व्या अध्यायामध्ये पहा. तपसामग्री आणि निपचविती. एक योग याग या हाती. अष्टांग योगाचा सुद्धा एक प्रकारचा याग म्हणजे यज्ञ आहे आणि ते सुद्धा काही जण करतात. असं म्हणतात योगाची साधना करत असताना अष्टांग आहे आणि एका अंगाला सिद्ध करण्याकरता 12 वर्ष लागतात. म्हणजे यम सिद्ध करायचं असतं तर 12, नियम सिद्ध करायचं असेल तर 12, पण एक अंग सिद्ध झालं की त्याची सुद्धा फळ आहे बरं. अहिंसा नावाचा अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह 5 प्रकारचा यम आहे ना. त्या यम नावाच्या साधनामध्ये जर अहिंसा आपली पराकोटीची झाली तर त्या महात्म्याच्या सान्निध्यामध्ये आल्यानंतर सगळे लोक वैराला विसरतात. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. आणि मग त्या महात्म्याच्या आश्रमामध्ये सर्प आणि मुंगूस, गाय आणि वाघ एकमेकाच्या मानेवर मान देऊन विश्रांती करू शकतात. ते भगवंतांनी बासुरी वाजवली बघा, तर त्या बासुरीमध्ये गायी व्याघ्रे एके ठाई झाली. ही वैरभाव विसरली आहे की नाही? वैरभाव समूळ विसरली. म्हणजे अहिंसा प्रतिष्ठायाम जर झालं, आता हे भगवंताचं सामर्थ्य तर सांगितलं आहे, पण असं एखाद्या महात्म्याच्या ठिकाणी होऊ शकतं की ज्या आश्रमामध्ये सर्प आणि मुंगूस एकत्र राहू शकतो. आपण एखाद्या आश्रमात गेलं तर पक्षी उडून जातात. काय अहिंसा आहे आपली, विषय सोडून द्या. पण अहिंसा प्रतिष्ठित झाली तर त्याच्या सान्निध्यामध्ये सर्प आणि मुंगूस एकत्र राहतात. हा योग यज्ञ आहे. योग यागई आहाती जे सांगितले. एकी शब्दी शब्द यजिजे तो वाघ यज्ञ म्हणजे ज्ञानेज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ.
या ओळीमध्ये 2 यज्ञ सांगितले. शब्दी शब्द यजीचे आमाघरी धन, शब्दाची चरत्ने तुका म्हणे पहा शब्दाचे हात देव. म्हणजे जो साधक शब्दांची घोकणपट्टी करतो, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, त्याने शब्दाची सेवा केली पाहिजे. आणि शब्दी शब्द यजीचे, शब्दाच्या द्वारे शब्दाची उपासना करत असेल तो त्याचा शब्द यज्ञ आहे. वाग्यज्ञ म्हणतात ज्ञानोबा त्याला, किंवा भगवंताने त्याला स्वाध्याय यज्ञ म्हटलं आहे. म्हणून शब्द घोकणंसुद्धा यज्ञ आहे, सामान्य नाही. जर आपण एखाद्या वेधशाळेमध्ये गेलो तर मग तिथं पाहिलं पाहिजे काय शब्दाची उपासना करतात ती मंडळी, प्रचंड उपासना करतात. आणि ज्याला वाग्यज्ञ समर्पित करायचं असेल त्याने दररोज थोडं तूप खाल्लं पाहिजे. कारण ज्याला शब्द जास्त घोकायचे आहे ना, तर त्याच्या वाणीत सामर्थ्य येण्यासाठी तूप प्राशन केलं पाहिजे. नाहीतर मग फुफ्फुस कोरडे होतात आतून. शब्दयज्ञ काही सामान्य नाही. जे पाठांतर करतात त्यांची उष्णता का वाढते त्याचं कारणच ते आहे. ते तूप खात नाही, खाल्लं पाहिजे. ऐकून ठेवा. एकी शब्दी शब्द यजीचे, शब्दाच्याद्वारे शब्दाची उपासना त्याला म्हणतात स्वाध्याय यज्ञ. तो वाग्यज्ञ म्हणजे वाणीचा यज्ञ आहे. आणि ज्याचे योग्य प्रमाणातले शब्द असतात त्या शब्दात सामर्थ्य येतं. बरं, ते अनंत वाचाळ बरळ ती बरळ असेल ना, सामर्थ्य नाही आहे. प्रचंड आवेशामध्ये बोलणारा व्यक्ती कार्य नाही करत. शांत धीरगंभीर राहणारा मोजके शब्द वापरणारा व्यक्ती कार्य मोठं करू शकतो. व्यक्तीला गांभीर्याने पण राहता आलं पाहिजे. काही काही मंडळी बोलायला लागले तरच बोलतात, एरवी बोलत असं नाही, बोलणेचे नाही, बोलत नाही. आणि जो कमी शब्द वापरतो त्याचे लोक अपेक्षा करतात त्याने जास्त सांगावं. म्हणजे जास्त बोलतात लोक म्हणतात याने आवरून घ्यावं. हा व्यवहारातला नियम आहे. एकी शब्दी शब्द जे कोकिळ कधी बोलतो? फक्त वसंत आगमने. म्हणून लोक आतुरतेनं वर्षभर त्याची वाट पाहतात. वर्षाने तारीख घेतात, आपलं वाट पाहतात त्याची. कारण तो 2च महिने बोलतो, फक्त 2 महिने. आणि कावळा दररोज हजर आहे, दररोज घाटावर. पितृपक्षातही आहे, वाट नाही पाहत लोक. कमी बोलला, मोजकं बोलला की प्रतीक्षा आहे. शब्दी शब्द यजीचे तो वाग्यज्ञ म्हणीचे. ज्ञाने ज्ञेय गमीचे तो ज्ञानयज्ञ. इथे ज्ञाने शब्द ब्रह्मज्ञाने किंवा आत्मज्ञाने असा अर्थ करायचा. आणि ज्ञेय पदाने ब्रह्म असं म्हणायचा. वास्तविक ब्रह्मज्ञेय नाही आहे, पण ज्ञानाशिवाय कोणत्या उपायाने प्राप्त होत नाही म्हणून त्याला ज्ञेय म्हणायचं. ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तुते येण्याचे कारणे, जे ज्ञाने वाचुने कवने उपाया नाही. म्हणून ज्ञेय असणारं ब्रह्म, ब्रह्मज्ञानाच्या द्वारे गुरूंच्या मुखातून ब्रह्मज्ञान संपादन करायचं. आणि त्याद्वारे गमी जे संपादन करून घ्यायचं, प्राप्त करायचं, त्याला म्हणतात ज्ञानयज्ञ. आणि सर्वात श्रेष्ठ बरं हा यज्ञ. पुढे याचा विचार सांगणार आहे. हा ज्ञाने ज्ञेय गमीचे हे सूत्र आहे, हे ध्रुवपद आहे. आणि याच्यासाठी बाकी सगळे यज्ञ सांगितले आहे. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना कसे म्हणे रे यज्ञ सगळे? हे अर्जुना सकळ कुवाडे बिकट आहे, जे अनुष्ठिता अति सांकडे. हे अनुष्ठिता आचरण करत असताना अतिशय संकटग्रस्त आहे. सांगायला सोपे खूप, सांगायला काही अडचण नाही. सांगणं म्हणजे काय आहे त्याला आपण म्हणतो ना, 2 प्रकार असतात ना. एक प्रात्यक्षिक आहे, त्यालाच इंग्रजीमध्ये प्रॅक्टिकल आणि थेअरी म्हणतात. तर ते प्रॅक्टिकल म्हणजे अनुष्ठान आणि सांगणं म्हणजे थेअरी. तर ते सांगायला शब्द ज्ञानोबा मी नाही सांगत. अनुष्ठिता अति सांकडे, बोलता अति सोपे. बोलण्याकरता काही कठीण नाही, पण जर प्रत्यक्षात त्याचं अनुष्ठान करायचं असेल तर मात्र कठीण आहे. कारण त्याला विवेक वैराग्य विषयांचा त्याग करावा लागतो, त्रास होतो. मग सारसाई बिघडता होय ओहा होणी वत्स काढिता, ना भनंग दवडिता भान यावरुनी, माये पडोनी बाळक काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता मिना, तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीरविराग साहती. साधकाला इंद्रिय सहाय्य नाही करत. परमार्थ कठीण का होतो? इंद्रिय ताब्यात येत नाही. आणखीन कठीण का होतो? मन सहाय्य करत नाही. आणि सोपा का होतो? थोडे आहे चित्त सहाय्य झाले. म्हणजे या परमार्थाच्या साधनेची सुरुवात कुठपासून होईल माहिती आहे का? आहारापासून. सगळ्यात पहिली सुरुवात आहारापासून. त्यानंतर विहार म्हणजे वागणं, मोजकं बोलायचं, मोजकं चालायचं. हे सगळं 6व्या अध्यायामध्ये येणार आहे पुढे विचार.
पुढे येणार आहे म्हणून आता नाही करायचं असं नाही. सुरुवात आहारापासून आहे, प्रारंभ आहारापासून होतो, मग सगळे साह्य होतात. भगवान म्हणतात अर्जुना हे सगळं कुवाडे बिकट आहे, अनुष्ठिता याचं अनुष्ठान केलं तर अत्यंत कठीण आहे. मग परी शब्द आला की मागच्या वाक्याला महत्त्व नाही राहत. जरी कठीण असेल बिकट असेल परंतु जितेंद्रियाशी जितेंद्रियाशीची पुन्हा चकार शब्द वापरला आहे. जितेंद्रिय पुरुषाला घडेल असं नाही, जितेंद्रिय पुरुषालाच चकार वापरला घडे, त्याच्याकडून याचं अनुष्ठान घडेल का? योग्यता अवश्य, त्याची ती योग्यता आहे. आणि योग्यता आहे म्हणजे अधिकार आहे. ज्याची योग्यता असेल त्याला हे सगळे यज्ञ सहज घडू शकतात. सहज हे प्रत्येकाची योग्यता आहे. मातीपासून घट तयार करायचा कुंभाराची योग्यता, सोन्यापासून अलंकार तयार करायचा सुवर्णकाराची योग्यता, ही प्रत्येकाची व्यवहारातली योग्यता आहे. तसं परमार्थामध्ये जितेंद्रियाशीची घडे. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः. ज्याने आपल्या इंद्रियावर विजय संपादन केला. ते महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधन मारला गेला. 100च्या 100 मारले, पांडवापैकी एकही मारला गेला नाही. अश्वत्थामा भेटायला गेला, म्हणे अरे 5 पांडवापैकी एखादा मारला तर बरा होईल. तो रात्री गेला आणि शिबिरात 5 पांडवाचे 5 मुलं मारली. भीमाचं मस्तक तो घेऊन आला आणि दुर्योधनाने ते दोन्ही हातामध्ये दाबलं, फुटलं. तो अरे तो भीमाला नाही मारलं, कारण भीमाचं मस्तक एवढं कोवळं नाही की जे माझ्या हातून फुटेल. तो या 5 पांडवाची बहुतेक 5 मुलं मारली. भगवान परमात्मा ते सकाळी कळालं सगळ्यांना, अश्वत्थाम्याला शिक्षा दिली पाहिजे. तो पळाला, अर्जुनजी त्याच्या मागं पळाले आणि त्याने सरते शेवटी आपण वाचवण्याकरता ब्रह्मास्त्राचा वापर केला. आता ब्रह्मास्त्राला तोड ब्रह्मास्त्राचीच आहे. भक्तराज अर्जुनाने ब्रह्मास्त्र वापरलं. 2 ब्रह्मास्त्राच्या युद्धामध्ये सगळ्या जगाचा विनाश होऊ लागला. व्यास प्रगट झाले, आवरून घ्या म्हणे. तर ते अर्जुनाने आवरून घेतलं ब्रह्मास्त्र. अश्वत्थाम्याला ते आवरेना का? भक्तराज अर्जुन जितेंद्रिय होते. जितेंद्रियाशीची घडे, योग्यता अवश्य. मग ते अश्वत्थाम्याने जे सोडलं ते उत्तरा मातेच्या गर्भात गेलं परीक्षितीचा वध करण्यासाठी. भगवंताने ते टाळलं. उदाहरण यासाठी सांगितलं, जितेंद्रिय असेल तर तो ब्रह्मास्त्र आवरू शकतो, जितेंद्रिय असेल तर इंद्रियांनासुद्धा आवरू शकतो. त्याला हे सगळे यज्ञ परमार्थातली साधना घडेल. ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आथिले, मनोनी आपण पातीही केले आत्महवन. पण जे जितेंद्रिय आहे ते प्रवीण, ते निष्णात आहे, कुशल आहे. तेथ म्हणजे परमार्थामध्ये चांगले कुशल आहेत. ते व्यवहारात जरी कुशल नसेल व्यक्ती तर हरकत नाही, परमार्थात कुशल पाहिजे. जितेंद्रिय असेल, प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी. परमार्थातला सुद्धा व्यक्ती श्रीमंत असतो. कशाने? योग नावाच्या समृद्धीने. योग समृद्धी आथिले, संपन्न आहे. प्रवीण तेथ भले, कुशल आहे, म्हणजे मन आणि बुद्धीची कुशाग्रता आहे. योगाच्या समृद्धीने संपन्न आहे. आणि म्हणून आपण पातीही केले आत्महवन. आपणा म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाचं, जीवभावाचं असा अर्थ करायचा. जीवभावाचं आपल्या ब्रह्मभावामध्ये, मूळ आत्मस्वरूपामध्ये त्यांनी हवन केलं. याला म्हणतात आत्मसंयम योगाग्नो. म्हणजे आपल्या मूळ आत्मस्वरूपामध्ये आपल्या स्वतःच्या जीवभावाचं अर्पण करणं हा सगळ्यात मोठा यज्ञ आहे. आपण पातीही केले आत्महवन. जो जीवात्मभाव बाधित करतो त्याला आत्मभावाची, परमात्मभावाची प्राप्ती होते. असे जवळपास 10 किंवा 11 यज्ञांचा विचार इथपर्यंत आला. आता आणखीन एक प्राणायामाचा यज्ञ येणार आहे, पण त्याच्याकरता श्वास रोखून ठेवावा लागतो आणि तो विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.